नमस्कार. आज आपण आषाढ विशेष मस्त अशा खुसखुशीत आणि पारंपरिक गुळाच्या पुऱ्या कशा करायच्या हे बघणार आहोत. गुळाच्या पुऱ्या तयार करताना योग्य गोडीसाठी पाणी, गूळ आणि पिठाचं प्रमाण कसं ठरवायचं हे देखील या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रत्येक पुरी आपली टम्म फुगून वर येणार आहे आणि ह्या पुऱ्या तुम्ही 2 ते 3 दिवसासाठी स्टोअर देखील करून ठेवू शकता. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे आपण गुळाचं पाणी तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे आणि 1 वाटी पाणी घालते. तुम्हाला जर जास्त गोड हव्या असतील तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं कमी करू शकता. अर्धी वाटी किंवा पाऊण वाटी पाणी घालू शकता. आता आपण हा गूळ मेल्ट करून घेणार आहोत. तर साधारण 2 ते 3 मिनिटानंतर आपला गूळ मेल्ट झालेला आहे. आता आपण हे पाणी हलकंसं कोमट करून घेणार आहोत आणि मग पुढची तयारी करणार आहोत. तर इथे मी आता एक बाउल घेतलेला आहे. त्यात 2 वाट्या गव्हाचं पीठ घालते आहे. सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे. पाव वाटी बारीक रवा घातलेला आहे. अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. गोड पदार्थांना मीठ घातल्यामुळे त्याची चव आणखी वाढते. मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं जे गुळाचं पाणी आहे ते आपण यात गाळून घेणार आहोत, जेणेकरून गुळात काही कचरा असेल तो देखील वरती राहून जाईल. आता आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर सुरुवातीला एकदम पीठ न घालता आपण थोडं थोडं पीठ घालणार आहोत. तर हे पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अजून हे बऱ्यापैकी सैल आहे. यात आपण अजून पाऊण वाटी गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत. तर गुळाच्या पाण्यात जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढंच आपल्याला पीठ घालायचं आहे. प्रत्येक गहू जे असतात त्याची पाणी ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता वेगळी वेगळी असते. त्यामुळे पिठाचं प्रमाण आपल्याला हे ठरवावं लागतं. एखादा गहू जास्त पाणी ॲब्झॉर्ब करतो आणि एखादा गहू कमी ॲब्झॉर्ब करतो. तर इथे माझं जे पीठ आहे ते मला पावणे 3 वाट्या पीठ लागलेलं आहे, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी पाण्यासाठी. तर इथे मी छान असं हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता इथे मी अर्धा चमचा तूप लावून घेतलेला आहे आणि तुपावर आपण छान हे परत एकदा 1 ते 2 मिनटासाठी मळून घेणार आहोत. ही कणिक आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ अशी मळायची नाही आहे. सेमी सॉफ्ट आपण याचा गोळा भिजवून घेणार आहोत अशा पद्धतीने. आता ही कणिक आपण 20 मिनटासाठी सेट करायला ठेवणार आहोत. 20 मिनिट झालेले आहे. 20 मिनटानंतर परत एकदा आपण ही कणिक 1 ते 2 मिनटासाठी मळून घेणार आहोत आणि याचे समान आकाराचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी याचे गोळे तयार करून घेते. संपूर्ण गोळे मी तयार करून घेतलेले आहेत. यापैकी एक गोळा आपण पोळपाटावर घेऊन हलकासा सॉफ्ट करून घेणार आहोत आणि याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. तर खूप जाडही नाही किंवा खूप पातळही नाही अशी मी याची पोळी लाटून घेते. तेलावर आपण याची पोळी लाटून घेणार आहोत. पीठ वापरायचं नाही आहे. पीठ वापरलं तर आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या जास्त तेल पितात. त्यामुळे तेलावर आपण ही पुरी लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने. तर तुम्ही बघू शकता साधारण इतपत जाडीची मी ही पोळी लाटून घेतलेली आहे. आता आपण याच्या पुऱ्या कट करणार आहोत. त्यासाठी इथे मी अशा पद्धतीचा ग्लास घेतलेला आहे. मीडियम साईजचा ग्लास आहे हा आणि याच्या आपण पुऱ्या कट करून घेणार आहोत. तुम्ही डायरेक्ट छोटे छोटे गोळे करून त्याच्या देखील पुऱ्या लाटू शकता, पण ते जास्त वेळखाऊ प्रोसेस असते. त्यामुळे मी अशा पद्धतीने करणार आहे आणि ह्या पुऱ्या आपण आता एका ताटात काढून घेणार आहोत. तुम्ही याची जाडी बघू शकता अशा पद्धतीने आणि उरलेल्या पुऱ्या देखील आपण अशाच पद्धतीने लाटून घेणार आहोत. तर संपूर्ण पुऱ्या मी अशा पद्धतीने लाटून घेतलेल्या आहेत. संपूर्ण पुऱ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत. आता आपण ह्या पुऱ्या तळण्यासाठी घेणार आहोत. तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल आपलं मीडियम तापलेलं असावं आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे. आपण तेलात
पुऱ्या सोडून घेणार आहोत। एका वेळेला बसेल इतक्याच पुऱ्या सोडायच्या आहे, जेणेकरून त्यांना फुगायला आणि तळायला छान अशी जागा भेटते। चमच्याने हलकंसं प्रेस करत आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत दोघं साईडने। ह्या पुऱ्या तळायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनिटात ह्या पुऱ्या तळून होतात। छान अशा सोनेरी रंगावर आपण ह्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहे, अगदी टम्म फुगून वर आलेल्या आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ह्या पुऱ्या काढून घेणार आहोत आणि उरलेल्या पुऱ्या देखील अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्या एकदम खुसखुशीत आणि टम्म फुगलेल्या आषाढ स्पेशल गुळाच्या पुऱ्या तयार आहे। तेव्हा तुम्ही ही रेसिपी अशा पद्धतीने जरूर ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर कळवा। एक पुरी मी तुम्हाला फोडून दाखवते, तुम्ही बघू शकता किती खस्त अशी आपली ही गुळाची पुरी तयार झालेली आहे। तेव्हा जरूर ट्राय करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत काळजी घ्या। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।